प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज संत तिमथी आणि संत टायटस ह्या संत पॉलच्या दोन अगदी जवळच्या अनुयायांचा स्मृतिदिन साजरा करत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला खास भारतासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक मिस्साबली अर्पण करता येऊ शकतो. आणि ह्या मिस्साबलीमध्ये खास वाचनंसुद्धा देण्यात आलेली आहेत. संत तिमथी आणि संत टायटस किंवा तीत हे प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये संत पॉलने नेमलेले बिशप्स होते. संत तिमथी ह्यांच्यावरती इफिसच्या ख्रिस्त मंडळीची जबाबदारी होती, तर संत टायटस किंवा तीत ह्यांच्यावरती क्रेते बेटावरची जबाबदारी होती. आणि ह्या दोघांसाठी संत पॉलने पाळकीय पत्रे लिहिलेली आहेत. तिमथ्याला पहिले पत्र आणि दुसरे पत्र, त्याचबरोबर तीताला पत्र, अशी एकूण 3 पत्रे पाळकीय पत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पाळकीय पत्रांमध्ये पाळकांनी, बिशपांनी, धर्मगुरूंनी, डिकननी कसं वागायचं त्याविषयीचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रापंचिकांनी देखील आपला धर्म पाळत असताना कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये विशेष करून आपल्याला जे वाचन भारतासाठी देण्यात आलेलं आहे त्यामध्ये संत योहान सांगत आहे किंवा संत योहानाच्या शुभवर्तमानात येशू सांगत आहे की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. सर्वप्रथम संत तिमथी आणि संत तीत किंवा टायटस ह्या दोघांनी हा अनुभव संत पॉलकडून घेतला आणि पूर्णपणे बंधमुक्त झाल्यानंतर मोठ्या आनंदाने ते परमेश्वराची सुवार्ता पसरवू लागले. आपल्याला देखील त्यासाठीच पाचारण करण्यात आलेलं आहे की प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकांनी चालवलेले आणि लोकांसाठी असलेले राज्य, परंतु त्यामध्ये जे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्या स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला जबाबदाऱ्या देखील देण्यात आलेल्या आहेत. एकीकडे हक्क आणि दुसरीकडे कर्तव्य, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला समतोल साधायचा आहे. केवळ माझे हक्क मला मिळाले पाहिजेत असा आग्रह पुरेसा नसतो, तर मी माझी कर्तव्येसुद्धा इमाने इतबारे पार पाडतो किंवा नाही हे देखील माणसाने तपासून पाहायचं असतं. ख्रिस्त सभा आज आपल्यासमोर त्यासाठी संत तिमथी आणि संत टायटस ह्यांची उदाहरणं उभी करत आहेत की ह्या दोघांना देखील बिशप म्हणून हक्क देण्यात आलेले होते, परंतु त्याचबरोबर त्यांना ज्या पाळकीय जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या त्या त्यांनी अगदी आनंदाने, प्रेमाने, जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडलेल्या आहेत. आपल्याला आपल्या राज्यघटनेने काही अधिकार दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षासुद्धा करण्यात आलेली आहे. अगदी अलीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्याला आव्हान करण्यात आलं. काल 25 तारीख हा भारतामध्ये मतदानाचा दिवस म्हणून साजरा केला गेला. आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण तपासून पाहायचं आहे की भारताचा नागरिक ह्या नात्याने मी मला देण्यात आलेले हक्क बजावतो का, माझ्यावर सोपवण्यात आलेली कर्तव्ये मी पार पाडतो का, की माझ्या देशामध्ये शांती सलोखा नांदावा, माझ्या देशातील राजकीय नेत्यांनी कार्य करण्यासाठी त्यांच्याकरता मी प्रार्थना करतो का. अशा प्रकारे एकीकडे धर्माचं पालन करायचं आणि दुसरीकडे देशप्रेम व्यक्त करत राहायचं, ह्यामध्ये किती मोठी मौज दडलेली आहे. परमेश्वराकडे एक विशेष कृपा मागूया की हे परमेश्वरा, संत तिमथी आणि संत टायटस ह्यांना ज्याप्रमाणे संत पॉलने विशेषरित्या अभिषिक्त केलं होतं तसं आमच्यावर देखील तुझा पवित्र आत्मा पाठव, म्हणजे आमच्या धर्मातील आणि आमच्या देशातील
जे हक्क आहेत ते आम्ही मनापासून बजावावेत आणि जी जबाबदारी आहे ती इमाने इतबारे पार पाडावी. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.